होते मैदानामध्ये। त्यानंतर सामना असेल खंबाळपाडा विपक्ष निळजे या दोन बलाढ्य संघांमध्ये सामना असेल। नंतरचा सामना देसाई संघाची सलामीची जोडी आपण बघू शकाल। प्रमोद म्हात्रे स्ट्राईक एंडला तर लो स्ट्राईक फलंदाज मोरेश्वर पाटील, गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज संदीप खुटारकर। वैयक्तिक पहिलं व पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज। यावेळेस मात्र पहिला चेंडू हलक्यात घेऊ करतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, एक सिंगल क्षेत्ररक्षक होते शंतूर पाटील। पहिल्या सामन्यामध्ये शंतूर पाटील तब्बल 38 धावांची बहादरकी केली होती आणि संघाला विजय संपादन करून दिला होता। राकेश म्हात्रे 11 सोनाळपाडा संघाविरुद्ध सिंगलने खातं उघडते फलंदाज प्रमोद म्हात्रे। स्ट्राईक रोटेट करतोय मोरेश्वर पाटीलकडे। सामना 4 षटकांचा असेल। यावेळेस मात्र फुलका चेंडू होता, क्रॉस लाईन घेऊन काढतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेग रिजन मधला पहिला चौकार मोरेश्वरच्या बॅट मधला। पहिला चौकार होतो फलंदाज मोरेश्वर पाटीलच्या बॅट मध्ये। एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आपण बघतोय जय वागेश्वर देसाई संघाचा। मोरेश्वर पाटील चौकाराने आगाज करतोय आणि चौकाराने आपलं खातं उघडतोय आणि देसाई संघाची धावसंख्या निवडत होती 5च्या घरामध्ये। गोलंदाज संदीप खुटारकर पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना सामना बघा 4 षटकांचा असेल, त्यामुळे 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य असणार आहे। दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना जय वागेश्वर देसाई वर्सेस जय हनुमान डायगर संघ। संदीप खुटारकर राईट अबाउट विकेट। यावेळेस मात्र फुलटा चेंडू चुकीला माफ केलाय, चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर 6 धावांसाठी गुड शॉट। अरे आगरी दादा नाच, कोली दादा नाच, आईचा गाणी वाजताय झटका। फलंदाज मोरेश्वर पाटीलकडं कारण नाईटची स्पर्धा झाली होती वाकलनच्या मैदानामध्ये। अप्रतिम फलंदाजी केली होती मोरेश्वर पाटीलने आणि त्या स्पर्धेमध्ये धावांचा पाऊस पाडला होता। फलंदाज मोरेश्वर पाटील देसाई संघाचा एक दमदार आणि चांगली सुरुवात आपल्या बघा मिळते जय वागेश्वर देसाई संघाकडनं 11 धावा धावपळीवरती। संदीप यावेळेस मात्र फुलटा चेंडू भिरकावून दिला, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग रिजन मध्ये। क्षेत्ररक्षक शंतूर पाटील चेंडू खाली, चेंडू उचलतो फेकी करतोय, फक्त सिंगल। एकरी धावसंख्या वाढती, धावसंख्या देती 12 धावा धावपळीवरती। 12 धावा आपण बघू शकाल धावपळीवरती। बघा सामना 4 षटकांचा, त्यामुळे ड्रिंक्स ऍक्टिव्ह सुद्धा आता मैदानात येणार नाहीये, हे लक्षात घ्यायचे दोन्ही संघाने। संदीप खुटारकर राईट अबाउट द विकेट। यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता, मात्र फायदा घेत नाहीये। एकदा पूर्ण होतो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण होते। बघा तर तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र 2 धावा मिळत आहेत प्रमोद म्हात्रेला। असं वाटलं होतं 3 धावा पूर्ण होती, मात्र तसं काय होत नाही। 2 धावसंख्या वाढते, धावसंख्या देती 14 धावा धावपळ करते। 14 धावा आपण बघू शकाल धावपळीवरती। गोलंदाज संदीप खुटारकर ज्याने पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, मात्र संदीप खुटारकर पूर्णपणे आक्रमण केलंय देसाई संघाने। यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली दिसत होता संघनायक शिवाजी पाटील, फक्त सिंगल। एक धावसंख्या वाढती, धावसंख्या दिली 15 धावा धावपळीवरती। P1च्या पहिल्या षटकामध्ये 15 धावा कुठल्या, त्यामध्ये जय वागेश्वर देसाई संघाने, कारण की हा सामना फक्त 4 षटकांचा, त्यामुळे एकच षटक पॉवर प्ले असणार आणि पॉवर प्लेच्या एका षटकामध्ये धावा कुठल्या त्या 15। बिनबाद चांगली अशी सुरुवात जय वागेश्वर देसाई संघाची।
जय वागेश्वर देसाई संघाने पहिल्या सामन्यामध्ये 5 षटकामध्ये मनपाडा संघाला 23 धावांवरती रोखलं होतं आणि दिलीप पाटीलने या स्पर्धेतील पहिलं मैलीसाठी टाकलं होतं. दिलीप पाटीलचं आम्ही वर्णन केलं होतं. संवेशन 6व्या संघाविरुद्ध कामोठीच्या मैदानामध्ये मैलीसाठी टाकण्याचा विक्रम दिलीप पाटीलने नोंदवलं होतं. मात्र त्याच दिलीप पाटीलने या नाईट रग्बी स्पर्धेमध्ये आपला मैलीसाठी टाकून एक नवीन विक्रम नोंदवला या मैदानामध्ये. एकमेव हॅट्रिक पिंट्या म्हात्रेच्या नावावरती जितवल्या नांदिवली संघाच्या, तर एकमेव मेडल षटक गोलंदाज देसाई संघाचा दिलीप पाटील याच्या नावावरती. यांचा सामना असेल जॉनमान निजे वर्सेस स्वर्गीय शिवाजीदादा शेलार खांबाळपाडा संघ. या दोन बलाढ्य संघामध्ये वीक फाईट सामना असेल. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. एका बाजूला आपण बघू शकाल स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकचा चॅम्पियन संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल खांबाळपाडा संघ एक ताकदवान संघ म्हणून ज्याची ओळख या ठाणे जिल्ह्यामध्ये. गोलंदाजी सज्ज गोलंदाज सागर पाटील. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पहिला डॉट चेंडू या सामन्यामध्ये आपल्या बघायला मिळते. गोलंदाजी करत असताना टायगर संघाकडनं सागरच्या स्वरूपात. आमच्या सोबत आमचे गुणलेखक राजदीप चौधरी, एक जबरदस्त ऑफिशियल गुणलेख म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये, ज्यांना स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये सुद्धा आपण बघू शकाल. यावेळेस मात्र मोठा फटका, मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली ते चेंडू उचलतो फेकी करतोय. फक्त सिंगल. बॅकिंगसाठी खेळाडू आले होते, मात्र एकने धावसंख्या वाढती धावसंख्या दिली 16 धावा धाबळ करते. प्रमोद मात्र वैयक्तिक 5 धावांवरती खेळतोय, तर मोरेश्वर पाटील वैयक्तिक 11 धावांवरती खेळतोय. तर संघाची धावसंख्या ती बिनबाद 16 धावा धावपल करते. बघू शकाल आपण बिनबाद 16 अशी सुरुवात जय वागेश्वर देसाई संघाची. स्ट्रायकिंगला फलंदाज मोरेश्वर पाटील, ज्याच्या बॅट मधनं एक चौकार आणि एक षटकार आला आतापर्यंत. सागर यावेळेस मात्र ब्लॉकर मध्ये चेंडू होता, मात्र चेंडू खोदूर करतोय. चेंडू ट्रॅव्हल लॉंग ऑन रिझन मध्ये. फक्त सिंगल. एकने धावसंख्या वाढते धावसंख्या धावपल करते 17 धावा. देसाई संघाची 17 धावा धावपल करते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात देसाई संघाने 15 धावा कुठल्या होत्या, मात्र या षटकाचा आपण विचार केला सागरने आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, मात्र 2 धावा फक्त खर्च केल्या आहेत. सागर राईटम ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र मोठा फटका प्रमोद मात्रेच्या बॅट मधनं कव्हर पॉइंट रिजन मधनं चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप कव्हर रिजन मध्ये. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. चार धावसंख्या वाढती धावसंख्या दिली 21 धावा धावपळ करती. कालच्या दिवसामध्ये उंबारली संघाने 4 षटकामध्ये 49 धावा कुठल्या होत्या, मात्र प्रत्युत्तर देताना संदर्भ संघाने सुद्धा 49 धावा कुठल्या आणि एका धावेने सामना गमावा लागला होता, तो म्हणजे पाटील 11 संदर्भ संघाला. 40 ते 50 धावा उभा राहते. यावेळेस मात्र प्रमोद म्हात्रेचा रिव्हर्सचा वापर केला होता प्रमोद म्हात्रेने, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते. प्रमोद म्हात्रे आपण बघतो स्ट्रायकिंगला टेनिस विश्वातलं खूप मोठं नाव आहे. पेंधरची एक नाईट स्पर्धा झाली होती काही वर्षांपूर्वी. त्या स्पर्धेमध्ये 300 पेक्षा जास्त धावा कुठल्या होत्या प्रमोद म्हात्रेने आणि मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपल्या नावावरती कोरली होती आणि चॅम्पियन संघ ठरला होता तो म्हणजे जय वागेश्वर देसाई संघ. यावेळेस मात्र लाईन बघावी लागेल, लाईन चुकीची आहे. लेक्शमच्या बाहेर जाणार चेंडू पंच मयूर दातीलकर आम्हाला वाईट चेंडू करतायत. धावसंख्या 1ने वाढती धावसंख्या देती 22 धावा. सामना झाला होता भाग 11 तलोजा वर्सेस जय वागेश्वर देसाई संघ. मेगा फायनलचा सामना झाला होता आणि प्रमोद म्हात्रेने त्या सामन्यामध्ये धावांचा पाऊस पडला होता आणि देसाई संघ पेंदर नाईट स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरला होता. यावेळेस मात्र अकोट टप्प्याचा चेंडू होता, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. षटक समाप्त होतोय. 2 षटकाचा खेळ संपतोय. धावपळ करत आहेत त्या देसाई संघाच्या 22 धावा. 11च्या सरासरीने धावा कुठल्या आहेत त्या म्हणजे जय वागेश्वर देसाई संघाने. म्हणजे 12 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 12 चेंडूमध्ये 22 धावा कुठल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आणि जर या षटकाचा विचार केला तर सागरने फक्त 7 धावा खर्च केल्या आहेत. 2 षटकाचा विचार केला तर 11च्या सरासरी धावा कुठल्या आहेत त्या म्हणजे जय वागेश्वर देसाई संघाने. जर आपण विचार केला जय वागेश्वर देसाई संघ ज्याने पेंदरच्या मैदानामध्ये नाईट स्पर्धा जिंकली होती त्यांचा आपण विचार केला तर आगासन संघ ज्याने दुसरा संघ असा ठरला ज्याने रायगडच्या भूमिकेवर जाऊन पहिल्या क्रमांकाचा मान पटकावला होता. प्रतिम कामगिरी आपण बघितली होती केजी मुंडेच्या माध्यमातून.
केजू मुंडे पेंडरच्या नाईट स्पर्धेमध्ये तब्बल 13 गडी बाद केले होते. जर आपण विचार केला वाकला नाईट स्पर्धा असो नेवारी नाईट स्पर्धा असो अप्रतिम कामगिरी करणारा संघ आहे तो म्हणजे आगाजन संघ. कारण की विश्वजीत ठाकूर सारख्या फलंदाजाला मेडन षटक टाकण्याचा विक्रम केजू मुंडेच्या नावावरती आहे. कारण विश्वजीत ठाकूर खूप मोठं नाव आहे रायगडमध्ये. तर विचार केला आपण ठाणे जिल्हा असो भिवंडी असो मात्र विश्वजीत ठाकूर सारख्या फलंदाजाला एका जागेवरती उभं ठेवलं होतं गोलंदाज केजू मुंडेने. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट असा खेळ आहे जो कधी काही होऊ शकतो क्रिकेटमध्ये. क्रिकेट आपण विचार केला टेनिस क्रिकेटचा तर क्रिकेटमध्ये आपण कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाहीये. गोलंदाजीसाठी सज्ज होतो गोलंदाज वीरेंद्र. यावेळेस मात्र मोठा फटका वीरेंद्र सेवाग स्टाईल मधनं चेंडू ट्रॅव्हल होतो पॉइंट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो चेंडू उचलतो फेकी करतोय. क्षेत्ररक्षक होते संदीप खुटारकर. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र दोनदा मिळतात ते मोरेश्वरला. बिनबाद 24 अशी धावसंख्या जय वागेश्वर देसाई संघाची. बघा सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर प्रमोद म्हात्रे आणि मोरेश्वर पाटील ही जोडी मैदानामध्ये. प्रमोद म्हात्रे आपण बघतोय टेनिस विश्वातील खूप मोठं नाव. जर आपण शहरी क्रिकेटचा विचार केला तर अमृत 11 मधनं सुरुवात केली होती प्रमोद म्हात्रेने शहरी क्रिकेट मधला. असा खेळाडू आपण बघतो खेळपट्टीवर 9 सेकंडला प्रमोद म्हात्रे. यावेळेस मात्र मोठा फटका मात्र मिस्टामिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक मात्र खूप मागे होते. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहे चेंडू उचलता फेकत आहे डायरेक्ट हिट फलंदाज बाद प्रमोद म्हात्रे बॅक टू पॅव्हेलियन बिग विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण सागर पाटीलचा ऑन द स्टंप पैकी आणि पहिला झटका बसतो तो म्हणजे जय वागेश्वर देसाई संघाला प्रमोद म्हात्रेच्या स्वरूपात. पंचवीस धावा आपण बघू शकाल एक गडी बाद 25 अशी धावसंख्या देसाई संघाची. मात्र तिसऱ्या क्रमांकावरती स्वतः संघ नायक ज्युनियर नितीन पाटील येतोय. तिसऱ्या क्रमांकावरती आपण बघू शकाल पहिला गडी बाद होतोय देसाई संघाचा 25 या धावसंख्येवरती. 25 धावांची बहादर भागी गेली होती म्हणजे सलामीवर फलंदाज मोरेश्वर पाटील आणि प्रमोद म्हात्रे या जोडीने. पहिला गडी बाद होतोय 25 या धावसंख्येवरती. 30 षटक मार्गस्थ असताना गोलंदाज वीरेंद्रचा वापर केला जातोय. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न मिस्टामिंग स्ट्रोक आहे. अजून एक झटका जय वागेश्वर देसाई संघ बॅकफुटवर.
4 धावसंख्या भारतीय धावसंख्य देती 31 धावा धावपळकावरती. टायगर संघ आपण विचार केला तर आजच्या दिवसात विचार केला तर सुशील पाळे आणि पंकज सारखे खेळाडू आज मात्र संघामध्ये नाही आहेत. पंकज एक सलामीवीर फलंदाज आहे टायगर संघात आणि सुशील एक चांगला गोलंदाज. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र फक्त सिंगल. धावसंख्या इकडे वाढती धावसंख्या देती 32 धावा धावपळकावरती. शेवटचं षटक मार्गस्थ धावपळकर धावा आहेत त्या 32 धावा. आपण बघू शकाल धावपळकावरती. शेवटचा आणि चौथं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज दिनेश खुटारकरचा वापर केला जातोय. एक वेगवान गोलंदाज दिनेश खुटारकर असो संदीप खुटारकर अप्रतिम गोलंदाजी केली होती नाईट स्पर्धेमध्ये संदीप खुटारकरने पेंढारकरच्या मैदानात मागच्या वर्षी. यावेळी मात्र मोठा फटका चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावर 6 धावासाठी गुड शॉट. सहानी धावसंख्या भारतीय धावसंख्या 38 धावा धावपळकावरती. चला चेंडू आलेला आहे 38 धावा आपण बघतो धावपळकावर. बघा चेंडू कधी हरवला चेंडू कधी फुटला चेंडू नवी दिला जाईल. 38 धावा आपण बघू शकाल धावपळकावरती. देसाई संघाच्या अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. नितीन पाटीलच्या बॅट बद्दल षटकार येतोय कारण नितीन पाटील स्वतः संघनायक आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज दिनेश खुटारकर. यावेळेस मात्र अजून एक मोठा फटका. आता मात्र मिश्रामिक स्ट्रोक आहे मात्र क्षेत्ररक्षक खूप लांब आहेत. चेंडू पर्यंत येत आहेत तोपर्यंत चेंडू उचलता फिरत आहेत तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. 2 धावसंख्या भारतीय धावसंख्या देती 40 धावा धावपळकावरती देसाई संघाच्या. अजून शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 40 धावा धावपळकावरती आहेत त्या म्हणजे जय वागेश्वर देसाई संघाच्या. कारण की पहिल्याच सामन्यात आपण बघितलं होतं जर्मन टायगर संघाने 60 धावा चेस केल्या होत्या 4 षटकामध्ये. राकेश मात्र सोनारपाडा संघाविरुद्ध 5 षटकांमध्ये 60 धावांचं लक्ष असताना जर्मन टायगर संघाने त्या धावा 4 षटकामध्ये पूर्ण केल्या होत्या. त्याचं कारण शंतनू पाटीलने 38 धावांची भारदार खेळी केली होती. नक्कीच दिनेशच्या क्षेत्रक्षेत्रात थोडस बदल केला ते. चाळीस धावा धावपळकावरती. यावेळेस मात्र मोठा फटका गॅप शॉट सिलेक्शन चेंडू 1 बाउंस सीमा पार 4 धावांसाठी अप्रतिम फलंदाजी. चेंडू शिल्लक आहे. चांगली धावसंख्या कुठली मी म्हणेल. नाणेफेकीचा कॉल जिंकला होता टायगर संघाने. चला खांबाळपाडा संघाचे संघाने आणि निजी संघाचे संघाने की या नाणेफेकीसाठी दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. यावेळेस मात्र चेंडू खेळ करतोय चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय चेंडू उचलतो फेकी करतोय 2 धावा. षटक समाप्त होते. 4 षटकाचा खेळ संपतो आणि धावपळकर धावा आहेत त्या 46. चला निजी संघाचे संघनायक अजय पाटील आणि खांबाळपाडा संघाचे संघनायक विकी शेलार. नाव सांगा. चला विकी शेलार यायचे नाणेफेकीसाठी आणि अजय पाटील अनंत मात्र साहेब यांना विनंती होतो की आपल्या शुभस्थ नाणेफेकी करायचे नांदिवलीचे
4 षटकांचा असेल, 1 षटक पॉवर प्ले असेल. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना लिलजे विपक्ष खांबालपाडा. चला अजय पाटील यायचे आणि विकी शेलार, जास्त विलंब करू नका. पिंट्या जोशी सुद्धा आमच्या सोबत आहेत. टेनिस विश्वाचा विचार केला तर पिंट्या जोशी असो, प्रमोद म्हात्रे, निलेश म्हात्रे, योगेश पाटील असो, मयूर दातीलकर. तर याच सीझनचा आपण विचार केला तर केजू मुंडे सुद्धा एक आवर्जून नाव घेतलं जाईल. मंड्या बॉईज या संघामध्ये आपण बघितलं केजू मुंडेला शहरी क्रिकेटमध्ये 47 धावांचं लक्ष येणाऱ्या 4 षटकामध्ये डायगर संघासमोर. अनंत म्हात्रे साहेबांच्या शुभस्ते नाणेफेक होणार आहे. सामना असेल स्वर्गीय शिवाजीदादा शेलार खांबालपाडा वर्सेस जानवा नेजे. या दोन संघामध्ये सामना असेल. नक्कीच एक जबरदस्त गुणलेखक इक्बाल तेली यांचं आगमन होतोय. स्वागत आहे इक्बाल आपले या स्पर्धेच्या माध्यमातून. एक जबरदस्त ऑफिशियल गुणलेखक. निजे संघाने या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते खांबालपाडा संघाला. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना बघा. खेळाडू कक्षाच्या बाजूला काही प्रेक्षक आम्हाला आयोजकांकडून सूचना येत आहेत. सर्वांनी साईडला व्हायचं तिथं, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. बघा प्रेक्षकांना विनंती की आपण तिथून साईडला व्हायचे. मला समजेल तुला. 47 धावांचं लक्ष आणि पहिले षटक गोलंदाज सचिन. गोलंदाज सचिन म्हात्रे. तर सेकंडला फलंदाज शंतनू पाडे, सेकंडला फलंदाज दिनेश खुटाळकर. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता शंतनू पाडेचा, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. यशांच्या मागे आपण बघतोय प्रमोद म्हात्रे. यष्टीरक्षक प्रमोद म्हात्रे आपण बघू शकाल. तर गोलंदाज सचिन म्हात्रे. पहिला चेंडू डॉट टाकला सचिन म्हात्रेने आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होते. ज्यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर, चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी गुड शॉट. शंतनूच्या बॅट मध्ये येणारा पहिला षटकार. बघा शंतनू पाटीलला पहिला चेंडू सचिन म्हात्रेने डॉट टाकलं होतं, मात्र दुसऱ्या चेंडूवरती शंतनू पाटील रिव्हर्सच्या माध्यमातून षटकार ठोकलाय. पहिल्या सामन्यात शंतनू पाटीलच्या 38 धावांची बहादर खेळी गेली होती शंतनू पाटीलने. तो शंतनू पाटील मात्र षटकाने आगाज करतोय. कारण टायगर संघासमोर 47 धावांचं लक्ष आहे. सचिन म्हात्रे. यावेळेस मात्र अजून एक मोठा फटका, चेंडू सीमा पलीकडे बॅक टू बॅक दुसरा षटकार शंतनू पाटीलच्या बॅट मध्ये. जर आजच्या दिवसाचा आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची मने जिंकली तो म्हणजे फलंदाज शंतनू पाटील, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये 38 धावा. या षटकामध्ये आपण विचार केला तर 2 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा कुठल्या आहेत. एक चांगली आणि दमदार सुरुवात आपण बघतोय. जशात तसं उत्तर दिलंय डायगर संघाने. डायगर संघाच्या 12 धावा दाबल कधी पहिला चेंडू डॉट गेला होता, मात्र शंतनू पाटील असा फलंदाज आहे ज्याला आपण जास्त वेळ खेळपट्टीवर शांत ठेवू शकत नाहीये.
प्रथम फलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ राकेश म्हात्रे इलेव्हन सोनापाडा संघाला या स्पर्धेतनं बाहेर केलं होतं शंतनू पाटीलने. गोलंदाज सचिन म्हात्रे राईट मोर विकेट. यावेळेस मात्र पुन्हा एकदा रिव्हर्सचा वापर. चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅन रिझन मधनं. चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी गुशॉट. आतापर्यंत आपण विचार केला सचिन म्हात्रेने 4 चेंडू फेकलेत पण धावा खर्च केल्यात. 16 धावा खर्च केल्यात. गोलंदाज सचिन म्हात्रे थोडासा महागडं ठरतोय कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये सचिन म्हात्रेचा पूर्णपणे समाचार घेतला. ते फलंदाज शंतनू पाटीलकडनं. एक छोटा कच्चा खेळाडू मात्र चांगला फलंदाज डायव्हर संघाचा. सचिन म्हात्रे राईट मोर विकेट. यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळ करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक सुमित म्हात्रे ज्याच्या आवाकाच्या बाहेर होता मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवलंय क्षेत्ररक्षक सुमित म्हात्रेचं. मी कौतुक करेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवलंय क्षेत्ररक्षक सुमित म्हात्रेने. दोन्ही धावसंघ भारतीय धावसंघ होती 18 धावा धापलकरती. बघा देसाई संघाने पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15 धावा कुठल्या होत्या. प्रत्युत्तर देताना 5 चेंडूमध्ये 18 धावा कुठल्या त्या म्हणजे जयमान डायव्हर संघाने. रायगडच्या भूमिकेमध्ये आपण विचार केला रसायन विभागामध्ये जाऊन शंतनू पाटीलने मालिकावीरचा पारितोषिक पटकावला होता काही दिवसांपूर्वी मध्ये नाईट स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि धापलकर धावा आहेत त्या 18 धावा. 18 धावा आपण बघू शकाल धावपलकावरती. येणारे 18 चेंडू आणि 29 धावांची अजूनही गरज आहे. पहिल्या षटकात दमदार सुरुवात केली जयमान टायगर संघाने. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात जशात तसं उत्तर दिलंय. देसाई संघाने 15 धावा कुठल्या होत्या तर टायगर संघाने 18 धावा कुठल्या आहेत. येणारे 18 चेंडू आणि 29 धावांची अजूनही गरज आहे. यानंतर सामना असेल जयमान निजे वर्सेस स्वर्गीय शिवाजीदादा शेलार 11 कामालपाडा. असा बिग फाईट सामना असल्यानंतर निजे संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सूर्याजी पाटील यांचंही आगमन होते आमच्या व्यासपीठावरती. सातत्याने सूर्याजी पाटील यांच्याकडनं बक्षिसांचा वर्षाव केला ते म्हणजे टायगर संघावरती. पहिल्या षटकामध्ये धावा येतात त्या 18 धावा. अजून 29 धावांची गरज आहे. येणारे 18 चेंडू 29चं समीकरण आहे. मात्र क्षेत्ररक्षक आपण बघतोय प्रमोद म्हात्रे थोडस क्षेत्ररक्षण बदल करतायत. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज दिलीप पाटील ज्याने या स्पर्धेतील नाईट स्पर्धेमधलं पहिलं मेडिशन टाकलं होतं. या मैदानामध्ये स्पर्धा झाली होती सोनारपाडा चषक. त्या स्पर्धेमध्ये मोठागाव संघाचा गोलंदाज जलपेश भोईरने याच खेळपट्टीवर मेडल षटक टाकलं होतं. मात्र आजच्या दिवसात फिरकीचा जादूगर म्हणून ज्याची ओळख आहे असा गोलंदाज दिलीप पाटील या स्पर्धेमधला पहिलं मेडल षटक टाकलंय. 18 चेंडू आणि 29 धावांची अजूनही गरज आहे जय हनुमान टायगर संघाला. कारण देसाई संघाने 2 गडी बाद 46 धावा कुठल्या आहेत आणि 47 धावांचं मापक असं आव्हान ठेवले ते म्हणजे जय हनुमान टायगर संघासमोर. 2 बलाढ्य संघ आपण बघू शकाल. एका बाजूला प्रमोद म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल शिवाजी पाटीलचा संघ. बिग फाईट सामना असेल मैदानामध्ये. येणारे 18 चेंडू आणि 29 धावांची गरज. यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. चेंडू ट्रॅव्हल शॉट फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक होते. फर्स्ट स्लिप मध्ये आपण बघू शकाल सचिन म्हात्रे. मात्र सचिन म्हात्रेने पॉवर प्ले मध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्या. दिलीप यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न. मिस्टर स्ट्रोक फलंदाज बाद. पहिला फटका जय हनुमान टायगर संघाला. दिनेश कोठारकर बॅक टू पॅव्हेलियन. बघा पहिला चेंडू डॉट आणि दुसरा चेंडू फलंदाज बाद होतो. मात्र येणार 16 चेंडू आणि 29 धावांची अजूनही गरज आहे. दिनेश कुडाळकर मात्र 0वरती बाद होतोय आणि पहिल्या घडी बाद होतोय टायगर संघाचा. नवीन फलंदाज सागर पाटील मैदानात येतोय. एक अष्टपैलू खेळाडू आपण बघतोय टायगर संघाचा. सागर पाटील तर शंतनू पाटील असे 2 फलंदाज अजूनही खेळपट्टीवर आहे. 2 असे फलंदाज आहे खेळपट्टीवर जे सामन्याचं चित्र बदलू शकतात. येणारे 16 चेंडू आणि 29 धावांची अजूनही गरज आहे.
चला जास्त वेळ घेऊ नका. 16 चेंडू 29 धावांची गरज. नवीन फलंदाज सागर पाटील मैदान देतोय. नक्कीच आल्या चेंडूची पूर्णपणे पाहणी केली आहे. चेंडू बघतायत सागर पाटील. एक चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य असणे बी आलेल्या मैदानात मात्र पहिला चेंडू चेक केला तो. यावेळेस मात्र मिस्टर स्ट्रोक फलंदाज बाद. अजून एक झटका टायगर संघाला. शंतनू पाटील बॅक टू पॅव्हेलियन. बिग विकेट. मगाशी सांगितलं होतं फिरकीचे जादूगर म्हणून ज्याची ओळख आहे असा गोलंदाज दिलीप पाटील ज्याने या स्पर्धेतील पहिलं मेडल टाकलंय. त्या दिलीप पाटीलने 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद केले टायगर संघाचे. आणि येणारे 15 चेंडू आणि 29 धावांची अजूनही गरज आहे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे गोलंदाज दिलीप पाटील. या स्पर्धेमध्ये एकमेव हॅट्रिक नावावरती ती म्हणजे गोलंदाज पिंट्या म्हात्रेच्या नावावरती जितलेल्या नांदिवली संघाच्या. तर एकमेव मेडल षटक नावावरती ते म्हणजे गोलंदाज दिलीप पाटीलच्या नावावरती. नवीन फलंदाज नितेश पाटील येतो मैदानामध्ये. एक चांगली सुरुवात करून दिली होती शंतनू पाटीलने. मात्र त्यांच्या समोर तेवढाच चांगला गोलंदाज फिरकीचा जादूगर म्हणून ज्याची ओळख ठाणे जिल्ह्यामध्ये असा गोलंदाज दिलीप पाटील. अप्रतिम गोल दाखवले आतापर्यंत दिलीपने. 3 चेंडू टाकलेत आणि 2 फलंदाज बाद केलेत. आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे गोलंदाज दिलीप पाटील. मात्र नितेश पाटील येतो मैदानात. तर 9 सेकंडला फलंदाज सागर पाटील. 15 चेंडू आणि 29चं समीकरण बघा. 18 चेंडू आणि 29 धावांची गरज होती. मात्र 3 चेंडू डॉट गेलेत आणि 2 फलंदाज सुद्धा बाद झालेत. राजेश पाटील यांचे आगमन होते काटेची आमच्या व्यासपीठावरती. त्यांचं T20 ग्रुपच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. येणारे 15 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. ती म्हणजे टायगर संघाला. यांचा सामना असेल निजे पक्ष खंबालपाडा. एस्टेच्या मागे आपण बघतोय मास्टर बँड प्रमोद म्हात्रे. यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. फक्त सिंगल. क्षेत्ररक्षक होते मोरेश्वर पाटील. फक्त सिंगल. एकरी धावसंख्या वाढते. धावसंख्या धावपलकावरती ती 19 धावा. पहिल्या षटकात टायगर संघाने 18 धावा कुठल्या होत्या. मात्र त्याच टायगर संघाने 4 चेंडूमध्ये 2 गडी बाद झाले आणि 1च धाव आतापर्यंत कुठली आहे. येणारे 14 चेंडू आणि 28 धावांची अजूनही गरज आहे टायगर संघाला. आता मात्र सागर पाटीलला खेळपट्टीवर आणणं खूप गरजेचं मिळेल. गोलंदाज दिलीप पाटील. यावेळेस मात्र रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अजून एक डॉट चेंडू. कौतुक करेल गोलंदाज दिलीप पाटीलचा. मागच्या सामन्याचा सामनावीर ज्याने या स्पर्धेतील पहिलं मेडल षटक आणि या सामन्याचा विचार केला तर आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केले गोलंदाज दिलीप पाटीलने. यावेळेस मात्र चेंडूला फक्त सन्मान. षटक समाप्त. जरा जोरदार डाव द्या गोलंदाज दिलीप पाटीलकडे ज्याने फक्त या षटकामध्ये 1 धाव खर्च केली आहे आणि 2 फलंदाज बाद केलेत. येणारे 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. बघा समीकरण 18 चेंडू 29 धावांचं होतं. मात्र गोलंदाज दिलीप पाटीलने अप्रतिम षटक टाकलं. फक्त 1 धाव खर्च केली आणि शंतनू पाटील सारख्या फलंदाजाला बॅक टू पॅव्हेलियन पाठवलं. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. 14च्या सरासरीने धावा कुटायच्या त्या म्हणजे जय हनुमान टायगर संघाला. मात्र नितेश पाटील सारखा फलंदाज अगदी खेळपट्टीवर आहे. नितेश पाटील असा फलंदाज आहे जो सामन्याचं चित्र बदलू शकतो आणि सागर पाटील असा फलंदाज आहे मात्र या सामन्याचं चित्र बदलतो. मात्र 2 फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल कारण की गोलंदाजी अप्रतिम दाखवली आतापर्यंत जय वागेश्वर देसाई संघाने. जय वागेश्वर देसाई संघाने गोलंदाज सचिन म्हात्रेने पहिल्या षटकात 18 धावा दिल्या होत्या. मात्र गोलंदाज दिलीप पाटीलने फक्त 1 धाव खर्च केली. हेच तर क्रिकेट आहे. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर असा क्रिकेटचा खेळ आहे. प्रत्येक क्षणाला क्रिकेटचं चित्र बदलत असतं. येणारे 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. गोलंदाज मोरेश्वर पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं व संघाचा 30 षटक घेऊन होते गोलंदाज. प्रथमच मोरेश्वरचा वापर केला आहे तो या स्पर्धेमध्ये 3ऱ्या षटकामध्ये. यावेळेस मात्र लाईन बघावी लागेल. ऑफस्टमच्या खूपच बाहेर जाण्याचे चेंडू पंच वाईट शिकून करतायत. 1 धावमध्ये 1 ने धावसंख्या वाढती. धावसंख्या धावपलकावरती 20 धावा. येणारे 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. 12 चेंडू 27चं समीकरण. यावेळेस मात्र चेंडू खेळून करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक प्रवीण म्हात्रे चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतो फेकी करतोय. फक्त सिंगल.
एकने धावसंख्या वाढते धावसंख्या देते 21 धावा येणारे 11 चेंडू आणि 26 धावांची गरज समीकरण 18 चेंडू 29 होतं आता मात्र समीकरण 11 चेंडू आणि 26 सामना पूर्णपणे झुकवला मी म्हणेल दिलीप पाटीलने देसाई संघाच्या बाजूला यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अपील केला जाते आणि फलंदाज इथे बाद होते सागर पाटील बॅक टू पॅव्हलियन अजून एक झटका टायगर संघाला नक्कीच फलंदाज बाद होते दोन पंचांनी योग्य निर्णय दिला मी मिळाली सागरची खेळी संपुष्ट होते सागर बॅक टू पॅव्हलियन नवीन फलंदाज शिवाजी पाटील होते मैदानात 10 चेंडू आणि 26 समीकरण आहे मी मगाशी सांगितलं होतं एस्टनच्या मागे मास्टरबेन प्रमोद म्हात्रे कारण की ज्या गोलंदाजाला पहिल्या सामन्यात गोलंदाजी दिली नव्हती त्या गोलंदाजा निर्णायक सामन्यामध्ये वापर केला हे वळख आहे प्रमोद म्हात्रेचे आणि चेंडू मोरेश्वर पाटीलच्या हातात दिला आणि मोरेश्वर पाटीलने सागर सारखा एक आक्रमक फलंदाजाला बॅक टू पॅव्हलियन पाठवले येणारे 10 चेंडू आणि 26 धावांची गरज नवीन फलंदाज शिवाजी मैदानात होते जर आपण विकेटचा विचार केला तर देसाई संघाचे फक्त 2 फलंदाज बाद झाले होते मात्र टायगर संघाचे इथे 3 फलंदाज बाद गेलेत म्हणजे येणारे 10 चेंडू आणि 26 धावा कंपल्सरी कराव्या लागतील त्या म्हणजे जय हनुमान टायगर संघाला जय हनुमान टायगर संघ थोडासा बॅकफुटवर आहे मात्र शिवाजी पाटील स्वतः संघनायक मैदानात आला आता फलंदाजी करण्यासाठी 5व्या क्रमांकावरती शिवाजी पाटीलला चांगली फलंदाजी करावी लागेल येणाऱ्या काही चेंडूंवरती कारण सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा आहे मोरेश्वर राईट ओव्हर द विकेट यावेळेस मात्र मोठा फटका मिस टायमिंग स्ट्रोक आहे क्षेत्ररक्षक झेल खाली अप्रतिम झेल फलंदाज बाद क्षेत्ररक्षक होते आकाश पाटील अजून एक झटका टायगर संघाला शिवाजी पाटील बॅक टू पॅव्हलियन अप्रतिम गोलंदाजी दाखवली मी म्हणेल देसाई संघाने तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे झेल पकडला मी म्हणेल कौतुक करेल क्षेत्ररक्षक आकाश पाटीलचा आकाश पाटील दिवा चषक मध्ये 5 चेंडू मध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावरती मात्र आकाश पाटीलने अप्रतिम झेल टिपलाय आणि पूर्णपणे बॅकफुटर आलाय तो म्हणजे जय हनुमान टायगर संघ शंतनू पाटीलने अप्रतिम सुरुवात केली होती मात्र ती सुरुवात टिकवता आली नाही या टायगर संघाला येणारे 9 चेंडू आणि 26 समीकरण आणि हॅट्रिकच्या अंबरवरती गोलंदाज मोरेश्वर पाटील बघा या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक पूर्ण करतोय का एकमेव मेडल षटक दिलीप पाटीलच्या नावावरती एकमेव हॅट्रिक पिंट्या म्हात्रेच्या नावावरती नांदिवली संघाच्या मात्र तो संघ स्पर्धेतनं बाहेर गेलाय येणारे 9 चेंडू आणि 26 समीकरण कंपल्सरी 26 धावा बनवाव्या लागतील या जय हनुमान टायगर संघाला स्ट्रायकरला फलंदाज नितेश पाटील यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधनं चेंडू 1 बाउंस सीमा पार 4 धावांसाठी गुड शॉट 4 धावसंख्या वाढते धावसंख्या देते धापलकावरती 25 धावा अजूनही 22 धावांची गरज आहे येणारे 8 चेंडू आणि 22 धावांची गरज 8 चेंडू 22 धावांची गरज यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये निर्धाव चेंडूची समाप्ती होते अजून एक डॉट चेंडू 7 चेंडू आणि 22 समीकरण 7 चेंडू आणि 22 धावांची गरज कंपल्सरी धावा कराव्या लागतील यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अजून एक डॉट चेंडू षटक समाप्त होतोय 3 षटकाचा खेळ संपताना धापलकर धावा आहेत त्या टायगर संघाच्या 25 धावा ज्या टायगर संघाने पहिल्या षटकामध्ये 18 धावा केल्या होत्या त्या टायगर संघाच्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 25 धावा येणारे 6 चेंडू आणि 22 धावांची गरज प्रमोद म्हात्रेने अप्रतिम संघनायकाच्या भूमिकेत आपण बघू शकतो प्रमोद म्हात्रेला कारण की मोरेश्वर पाटीलच्या हातात चेंडू दिला ज्या मोरेश्वरला पहिल्या सामन्यात गोलंदाजी दिली नव्हती प्रमोद म्हात्रेने ओळख आहे प्रमोद म्हात्रेची जेव्हा प्रमोद म्हात्रे मैदानात असतात मी म्हणेल क्षेत्ररक्षक असो गोलंदाजी असो कोणत्या गोलंदाजाच्या हातात चेंडू द्यायचे नक्कीच ते ठरवलेलं असतं त्यांनी आणि अप्रतिम गोलंदाज दाखवली गोलंदाज मोरेश्वरने